बुलढाणा शहरापासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेल्या मुस्लिम बहुल देऊळघाट येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये कार्यरत असलेले मुख्याध्यापक सय्यद रफीक यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या रिक्त जागेवर रायपूर येथील शिक्षकाची मुख्याध्यापक पदावर नियुक्ती करण्यात आली असता त्यांनी देऊळघाट येथील जिल्हा परिषद शाळेचा पदभार स्वीकारला। मात्र पूर्वीच्या मुख्याध्यापकांनी अजूनपर्यंत सदर पदभार नवनियुक्त मुख्याध्यापक यांना दिला नसल्याने नवीन पेच निर्माण झाला आहे। याबाबत अधिक माहिती उपलब्ध होऊन त्यात असे दिसून आले की गावातील उर्दू व मराठी जिल्हा परिषद शाळेमध्ये दोन मुख्याध्यापक आज रोजी कार्यरत असताना दिसून येतात, तर अधिकार कोणाला हा मात्र गंभीर विषय जिल्हा परिषद प्रशासन व शिक्षणाधिकारी माध्यमिक निर्माण केला असल्याने त्यावर तत्काळ योग्य निर्णय घेऊन विद्यार्थी व पालक यांचे मनोबल वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत, जेणेकरून विद्यार्थी संख्या वाढण्यास मदत होईल। शाळा समिती अध्यक्ष व इतर लोकांनी राजकीय दबावाखाली सदर मुख्याध्यापक सय्यद रफीक यांची बदली केली असून त्यांना आर्थिक लाभ मुख्याध्यापक यांच्याकडून होत नसल्याने सदर मुख्याध्यापक यांच्या विरोधात खोट्या तक्रारी दाखल करून त्यांना पदावरून हटविण्याचे षडयंत्र शाळा समिती पदाधिकाऱ्यांनी केले असल्याचे बोलले जात आहे। वास्तविक पाहता शाळेमध्ये अनेक सोयी सुविधा मुले मुली यांच्यासाठी निर्माण करण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या मुख्याध्यापक सय्यद रफीक यांना कायम पदावर ठेवण्यात यावे अशी मागणी गावातील पालक व नागरिकांसह अनेकांकडून मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे।